कोथिंबीर जर अशा पद्धतीने ठेवली ना फ्रीजमध्ये तर ती चांगली राहते. कशी? तर ते पुढे तुम्हाला सांगतेच. त्या अगोदर 5 वाजता ना आज माझ्या बाळाला ना मस्त असा ब्रेड आणि बटर खायचं होतं. त्यासाठी इथे चहा ठेवलेला होता. म्हटलं आता सुट्ट्या लागल्यात, म्हटलं मम्मी आज मला खायचं आहे. म्हटलं चला ठीक आहे. तर इथं बघा प्लास्टिक कंटेनरमध्ये बटर पेपर ठेवून घेतला आणि निवडलेली कोथिंबीर अशा पद्धतीने जर ठेवली ना पॅक करून फ्रीजमध्ये तर ती चांगली राहते बरं का. अजिबात ती सुकत नाही आणि काळीही पडत नाही. तर इकडे तोपर्यंत चहा रेडी झालेला होता. आता ब्रेड बटर हे खूप दिवसातून त्याला मी दिलेलं होतं. एक्झाम होती ना त्यामुळे सगळं बाहेरचं जंक फूड ना हे बंद केलेलं होतं. मग म्हटलं चला आता सुट्ट्या लागल्यात तर ना छान असं त्यांना करून देऊया त्यांच्या आवडीचं. थोडंसं रिलॅक्स पण झालेली मुलं होती आणि त्यांच्या आवडीचं छान छान करून खायला दिलं तर मुलंसुद्धा हॅप्पी होतात आणि सुट्ट्या एन्जॉय करतात. तर इकडे चहा आणि ब्रेडला बटर लावून मी ना आदर्श त्याला खायला दिलं. तर चला माझे मिनी ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच एक लाईक करा आणि आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.